आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि सकाळचे 9 वाजलेत. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे. एनसीपीनं जी SIT नेमले, या SITचं विशेष पथक क्रूज ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणार आहे आणि हे पथक NCBचे वरिष्ठ अधिकारी संजय कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली या क्रूज ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करेल. त्यानुसार SITनं आर्यन खानला काल चौकशीसाठी बोलावलं होतं, पण आर्यननं ताप आल्याचं सांगत चौकशीसाठी उपस्थित राहायचं टाळलं. आर्यनसोबत असलेले अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांनी मात्र काल कित्येक तास चौकशीला हजेरी लावली. न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन 1 ते 2 दिवसात SIT समोर हजर होणार आहे. तर क्रूज ड्रग्ज प्रकरणी SITचे प्रमुख ACP मिलिंद खेतले पाटील हे सगळ्यांचे जबाब नोंदवणार आहेत. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय माहिती आहे याबद्दल आणखी? मिलिंदजी, या दोन वेगवेगळ्या SIT आहेत. एक NCBची दिल्लीची SIT आहे आणि दुसरी मुंबई पोलिसांनी स्थापन केलेली SIT आहे. त्याच्यामध्ये पहिली SIT NCBची ते एकूण 6 प्रकरणांचा फेरतपास करणार आहे. त्याचा अर्थ पूर्ण तपास नाही, तर या प्रकरणामध्ये आरोपींनी जे आरोप केलेले आहेत किंवा तपास यंत्रणांनी तपास करताना, चौकशी करताना, पंचनामे करताना सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केलेल्या आहेत का, त्या सगळ्यांची शहानिशा करणार आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी अनेकांना चौकशी करता बोलवलेलं आहे. अरबाज मर्चंट असेल, अचित कुमार असेल, यांची SITने चौकशी केलेली आहे. नेमकं त्यांच्यावरची कारवाई झालेली आहे, त्या कारवाईबाबत त्यांचं काय म्हणणं आहे. खरं तर पहिल्यांदा अशा पद्धतीने घडतंय की तपास यंत्रणांनी तपास केल्यानंतर त्याच तपास यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, आरोपींना विचारावं लागतं की तुमच्यावरती झालेली कारवाई योग्य आहे की अयोग्य आहे. खरं तर हा मुद्दा सगळा जो असतो किंवा ही प्रक्रिया जी असते ही न्यायालयाची असते, पण हे आधीच इथं पार पाडलं जाते. त्यामुळे सध्या नेमकं सुरू आहे तरी काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतो. दुसरीकडे मुंबई पोलिसांनी एक SIT स्थापन केलेली आहे ACP मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखाली. याच्यामध्ये मुंबईच्या झोन 1 ऑफिसमध्ये त्यांना कार्यालय देण्यात आलेलं आहे. ज्या NCBच्या विरोधामध्ये तक्रारी आलेल्या आहेत त्या तक्रारींची शहानिशा करून त्यांच्या बाबतीमधले ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्यावरती काही गुन्हा दाखल होऊ शकतो का, त्यांनी जे तक्रारदार आहेत त्या तक्रारांची तक्रार किती व्हॅलिड आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासण्याचं काम जे आहे ते ACP मिलिंद खेतले यांचं पथक करतंय. त्यामुळे वेगळ्या 2 चौकशा सुरू आहेत आणि दोन्ही चौकशी ज्या आहेत त्या एक न्यायालयाच्या भूमिकेमध्ये असून तपास नीट झालेला आहे का आणि तो तपास योग्य होता का, याच्यावरती आपला अभिप्राय देणार आहेत. बर म्हणजे 2 वेगळ्या SIT आहेत. 2 वेगळ्या SIT 2 वेगळ्या विषयांच्या, म्हणजे काही अर्थानं एकमेकांशी जोडलेल्या पण वेगळ्या विषयांच्या सविस्तरपणे चौकशी करणार आहे. पाहूयात या दोन्ही चौकशींमध्ये काय काय गोष्टी समोर येतात त्या. अजित, तूर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. क्रूज ड्रग्ज प्रकरणी कारवाई करणाऱ्या NCBवर अनेक आरोप करण्यात आले. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी आता NCBचे दिल्लीतले व्हिजिलन्स ऑफिसर करणार आहेत आणि यासाठी NCBची दिल्लीतली एक व्हिजिलन्स टीम मुंबईत दाखल होते. दिल्लीहून ही टीम मुंबईसाठी सकाळी 11 वाजता निघेल आणि इथे पोहोचेल. ज्ञानेश्वर सिंह हे या व्हिजिलन्स टीमचं नेतृत्व करतील. NCBचे एकूण 7 अधिकारी असणार आहेत आणि हे 7ही अधिकारी मिळून या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील. मुंबई ड्रग्ज प्रकरणाची चौकशी होणार आहे आणि यातून काही महत्त्वपूर्ण बाबी समोर येतात का हे पाहणं अत्यंत